नवीन वर्षाचं स्वागत हे उत्साहात झालेलं आहे आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात गर्दी केलेली आहे। खरं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने भाविकांनी आजची जी सुरुवात आहे ती केलेली आहे। खरं तर त्र्यंबकराजाचं मनोभावे दर्शन घेऊन नवीन वर्षाचा संकल्प असेल, नवीन वर्षाच्या काही ध्येय असेल ते या ठिकाणी त्र्यंबकराजाच्या चरणी भाविक या ठिकाणी व्यक्त करताना बघायला मिळत आहे। खरं तर दरवर्षी लाखो भाविक हे त्र्यंबक चरणी लीन होत असतात। नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी येऊन या ठिकाणी भक्तिभावाने दर्शन घेत असतात। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांना देखील विचारूया। कहाँ से आए हो आप? प्रयागराज से सर। अच्छा, क्या नए साल का दर्शन लेके कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है सर। कहाँ से आए हो? नांदेड। नांदेड। काय कसं वाटतंय नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे? एकदम चांगलं वाटतंय। देवाच्या दर्शनाने ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या आशेसाठी आम्ही इथं आलेलो आहे देवाचं दर्शन घेऊन। काय मागणार आहे त्र्यंबकराजा? त्र्यंबकराजाकडे पहिले नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेऊन प्रयत्नांना यश द्यावे। प्रयत्नांना यश द्यावे। तुमच्या काय भावना आहे? आमच्या पण त्याच आहेत। आमचा मुलगा यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो, त्याला यश मिळावं। एकूणच बघितलं तर भाविक देखील त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करताना दिसून येत आहे। त्र्यंबकच्या राजाने चांगला आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची जी मागणी आहे ती भाविकांकडनं यावेळी करण्यात येते। आणि एकूणच जर बघितलं तर नववर्षाचा पहिलाच दिवस हा उत्साहात आणि आनंदात भक्तिभावाने त्र्यंबकराजाच्या चरणी भाविक जे आहेत ते लीन होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक।